नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझं जे मी स्वामींचं सेवा करत होते, म्हणजे स्वामी स्तवन वाचत असताना माझ्या म्हणजे स्वामींच्या ज्या फोटोवरती मी हार घातला होता तो हार खाली पडला. तर ताईंना असेच स्वामींनी खूप काही अनुभव दिलेले आहेत. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई सांगतात की आजची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळेच आज मी चांगली आहे आणि परिस्थितीसुद्धा चांगली आहे. मग ती आर्थिक असू द्या, मानसिक असू द्या, सगळ्या बाजूने स्वामींनी मला खूप तारलेलं आहे. तर एक दिवस मी स्वामींची सेवा करत होते. म्हणजे मी रोजच स्वामींची नित्य सेवा करते, पण मी स्वामींचं स्वामी स्तवन करत होते, स्वामी स्तवन वाचत होते आणि स्वामींच्या समोर बसूनच, म्हणजे फोटोच्या समोर बसूनच वाचत होते. फोटोवरती हार होता आणि काही फुलं ठेवलेली होते. ताईंचं अर्ध वाचून झालं स्वामी स्तवन, तेवढ्यात एक फूल खाली पडलं. ताईंना समजेना की नेमकं हा संकेत काय आहे बरं, नेमकं स्वामींना काय सांगायचं आहे किंवा काय सुचवायचं आहे, की म्हणजे चांगला संकेत आहे की वाईट आहे. तर ताईंना असं वाटलं की बाबा मी बरेच स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे अनुभव ऐकत होते किंवा यूट्यूबला अजून अनुभव ऐकता मला समजलं की जेव्हा तुमचं फूल खाली पडतं, फोटोवरचं फूल खाली पडतं, तेव्हा शुभ संकेत मानला जातो. मग ताईंना खूप आनंद झाला की आता आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे. स्वामीने असा संकेत दिलेला आहे आणि जे काही संकट येणारे आहेत ते पूर्णपणे निघून जाणार आहेत आणि जे आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चांगल्याच होणार आहेत, असं स्वामींनी मला संकेत दिलेला आहे, असं त्या ताईंनी विचार केला आणि अगदी तसंच होत गेलं. एक अनुभव आला की परत ताईंना 2-3 दिवसामध्ये परत दुसरा अनुभव आला की त्या सेवा करायला बसल्या की तिथे फुलपाखरू येऊन बसलं आणि जोपर्यंत ताईंची सेवा पूर्ण होत नव्हती तोपर्यंत ते फुलपाखरू तिथेच बसून राहिलं. म्हणजे तुम्ही विचार करा की स्वामींनी एक अनुभव दिला की स्वामी अजून आपण म्हणजे आपल्याला प्रचिती आली की आपणही सेवा वाढवतो आणि स्वामी आपल्याला अजून प्रचिती देतात. आणि तसंच त्या ताई सांगतात की मी जेव्हा अनुभव शेअर केला तेव्हा तर मला त्याच्यापेक्षा डबल अनुभव यायला लागले. म्हणजे हा एक सगळ्यात मोठा अनुभव होता. मी जेव्हा अनुभव शेअर केला त्याच्यानंतर मला अजून अनुभव यायला लागले. ताई सांगतात की म्हणजे काही जणांना किंवा काही लोकांना असं वाटतं की आपण अनुभव शेअर केले नाही पाहिजेत, आपला अनुभव जर दुसऱ्यांना शेअर केला तर म्हणजे चांगलं नसतं ते किंवा काय, असं बरेच निगेटिव्ह बोलतात. पण तुम्ही जर तुमचे अनुभव शेअर केले तर तुमच्या अनुभवातून एखाद्याला खरंच प्रेरणा मिळते किंवा असं मनाला वाटतं बाबा की ह्याचा प्रश्न सुटलाय, ह्यांनी पण सेवा केली होती, माझा पण प्रश्न तसाच आहे, मग स्वामी माझा प्रश्न नक्की सोडवतील किंवा त्याला सेवा करण्याची इच्छा उत्पन्न होईल तुमचा अनुभव ऐकून आणि तो पण स्वामी सेवेत येईल. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. एखादा माणूस जर तुमचा अनुभव ऐकून स्वामी सेवेत येतो, तो स्वामी सेवा करायला लागतो, चांगल्या मार्गावरती येतो, त्याचेही दुःख दूर होतात, संकट दूर होतात आणि त्याचं आयुष्य एक चांगल्या मार्गावरती राहतं. आयुष्यातली दुःख संकट दूर होतात आणि त्याचं मन पूर्णपणे पवित्र होतं, आनंदी होतं, समाधानी होतं. तेव्हा त्याच्या मनाचा जो काही म्हणजे त्याचा जो आत्मा आहे तो तुम्हाला खरंच आशीर्वाद देऊन जातो. त्याच्यामुळे मनात असं कधीच आणू नका की आपला अनुभव शेअर केला नाही पाहिजे. तुम्ही अनुभव शेअर करत राहा. तर ताई सांगतात की असं स्वामींनी मला खूप छोटे मोठे अनुभव दिलेले आहेत. स्वामींमुळे माझं घर झालं. माझा मुलगा अमेरिकेत शिकायला होता. माझा मुलगा अमेरिकेत शिकायला असताना माझी त्याची वर्षभर भेटसुद्धा होत नव्हती. एक दिवस तर त्याने प्लेनचं तिकीट बुक केलं आणि त्याला जेव्हा यायचं त्या दिवशी मध्येच असं म्हणजे खूप प्रॉब्लेम यायला लागले. म्हणजे 2-3 वेळेस असंच झालं त्याच्यासोबत. मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी माझी आणि त्याची एकतर वर्षभर भेट होत नाही आणि जेव्हा तो यायला लागला तेव्हा एवढे प्रॉब्लेम का त्याच्या आयुष्यामध्ये किंवा आम्हाला भेटायचे ते भेटण्यामध्ये, तर काय चमत्कार व्हावा. त्याने परत प्रयत्न केला आणि
जे त्याला प्रॉब्लेम येत होते प्लेनमध्ये, की प्लेन तरी म्हणजे कॅन्सल व्हायची किंवा टायमिंगवरच येत नव्हती, असं बरंचसं त्याला प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. आणि ते नंतर स्वामींना असं बोलल्याबरोबर 2-3 दिवसामध्ये त्यांच्या मुलांनी ट्राय केलं. तर काय चमत्कार, की ते प्लेन म्हणजे जी बुक केलेली होती त्याच टायमिंगला परत ती प्लेन आली आणि मुलाची आणि आईची भेट झाली. ताई सांगतात की जेव्हा एखाद्या मुलाला आईची ओढ असते किंवा त्याला जे बघण्याचा त्या मुलाला बघण्याची जेव्हा आईची ओढ असते आणि जेव्हा दोघे एकमेकांना दिसतात, खरंच तो आनंद गगनात मावत नव्हता. कारण एका आईचं काळजी फक्त एक आई समजू शकते किंवा एका आईचा आनंद फक्त एक आई समजू शकते. तर त्या ताई सांगतात की स्वामींनी खूप मोठा म्हणजे माझ्या आयुष्यातले खूप मोठे म्हणजे संकट दूर केलेली आहेत. जेव्हा माझं घर होत नव्हतं तेव्हा मी स्वामींच्या खूप सेवा केल्या. म्हणजे जसं की घोरकाशोदारण स्तोत्राचा मी संकल्प केला होता, रोज 51 वेळेस बोलेल म्हणून, रोज 51 वेळेस म्हणेल म्हणून, किंवा गुरुचरित्राचं पारायण केलं. स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय रोज वाचायचेच, पण 108 पारायणही केले. त्याचबरोबर कुलदैवताची सेवा करायचे. म्हणजे कुलदेवीची म्हणजे तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे. कुलदैवत म्हणजे खंडोबाचं जे आपलं कुलदैवत आहे त्याची सेवा करायची. कुठलाही प्रश्न आपला जेव्हा सुटत नाही किंवा आपल्याला अनुभव येत नाही तेव्हा आपल्याला अनुभव येत नाही तेव्हा आपल्यामध्ये आपली कुलदेवी कोणती आहे किंवा कुलदैवत कोणतं आहे हे आपल्याला माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदैवतेचा मान सन्मान होतो, आपण त्यांची सेवा करतो, तेव्हाच आपल्याला कुठेतरी प्रचिती यायला लागते आणि आपल्याला अनुभव सुद्धा येतो. त्यामुळे जर तुम्हाला काही घरामध्ये अडीअडचणी असतील तर पहिले तुम्ही तुमची कुलदेवी कोणती आहे आणि कुलदैवत कोणतं आहे याचं हे तुमच्या जवळपासच्या केंद्रात जाऊन, तुम्हाला जर माहिती नसेल तर जवळपासच्या स्वामींच्या केंद्रात जाऊन विचारा. तिथले जे ज्येष्ठ सेवेकरी आहेत ते तुम्हाला नक्कीच सांगतील, मार्गदर्शन करतील. असं नको व्हायला की तुमची कुलदेवी आहे तुळजापूरची पण तुम्ही सेवा करताय की महालक्ष्मीची. म्हणजे आईची पूजा सोडून आपण जर मावशीची पूजा केली तर कसं काय आपले प्रश्न सुटणार हा विचार करा आणि नंतरच तुम्ही सेवेला लागा. आधी तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम काय येतात इथपासून विचार करा. तुम्ही कुठे कमी पडता आणि जेव्हा स्वामींच्या सेवेत तुम्ही येता तेव्हा हेच प्रॉब्लेम तुमचे हळूहळू कमी व्हायला लागतात आणि तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते प्रारब्धाचे भोग सुद्धा तुमच्या सेवेने खूप प्रमाणात कमी होतात. त्याची तीव्रता खूप प्रमाणात कमी होते. जसजशी तुमची सेवा वाढत जाते तसतसं तुमची सेवा म्हणजे ज्या प्रारब्धाचा भोग असतो तो कमी होत जातो आणि एक दिवस ते प्रारब्ध पूर्ण जे वाईट प्रारब्ध असतात ते पूर्णपणे संपून जाऊन तुम्हाला त्याचा अनुभव येतो, प्रचिती येते. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी एवढी सेवा करतो, 10 वर्ष झालं स्वामी सेवेत आहे, 20 वर्ष झालं स्वामी सेवेत आहे, पण मला अनुभव येत नाहीत. हे बघा, आजच्या जगामध्ये असं कोणीच नाहीये की ज्याला अडचणी नाहीयेत किंवा दुःख नाहीयेत. प्रत्येक जण हा अडचणीत गुंतलेला आहे. आपण संसारिक माणसं आहोत. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी अडचणी असतात. मग त्या घरामध्ये विवाहाच्या असू द्या, नोकरीच्या असू द्या किंवा पती पत्नीचं जमत नाहीये ते असू द्या, भाऊबंदकी असू द्या, कुठलेही असंख्य प्रश्न आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये असतात. कारण आपण प्रापंचिक माणूस आहोत. या संसारिक प्रश्नातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, आपण मुक्त तर कधी होतच नाही, पण ह्या अडचणी जर कमी करायच्या असतील तर आपण स्वामी सेवेचा मार्ग निवडला पाहिजे, स्वामींची सेवा केली पाहिजे. एकमेव असा स्वामींच्या सेवेचा मार्ग आहे की जो आपल्याला रोज आपण स्वामींची सेवा करू शकतो आणि जो स्वामींच्या चरणापाशी जातो त्याचं रक्षण स्वामी स्वतः करतात. संकटाच्या वेळी तर करतात म्हणजे करतातच. कारण त्यांचा वरद हस्त आपल्या भक्तांच्या डोक्यावरती असतो. जो स्वामींचा झाला तो त्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही असं कधीच समजू नका की मी स्वामींची सेवा करतो तरी पण मला त्याची फलप्राप्ती होत नाही किंवा अनुभव येत नाही.
तुम्ही फक्त सेवा करण्याचं काम करा. तुमचा जो काही सेवेचा बँक बॅलन्स आहे तो वाढवा. जेव्हा तुमच्यावरती मोठं संकट येतं, दुःख येतं, त्या क्षणाला स्वामी तुमचं जे काही हातून सेवा केलेली असते, जे काही तुमच्या खात्यावरती सेवा जमा झालेली असते, ती सेवा त्या संकटाच्या दुःखाच्या वेळी कामी पडते. आपल्याला माहिती नसतं आपल्या हातून किती मोठ्या मोठ्या चुका झालेल्या असतात. आपण फक्त विचार करतो की आपल्या हातून किती सेवा होतीये म्हणून, पण सेवा करणारे आपण कोणीच नाही आहोत. करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत. आपण एक माध्यम आहोत की यांनी एवढी सेवा केली, त्यांनी तेवढी सेवा केली, मी एवढे पारायण केले, पण करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत. जर स्वामींना वाटलं की ह्याच्याकडून ही सेवा करून घ्यायची नाही, तर त्याच्यामध्ये असंख्य असे विघ्न येतात आणि त्याची सेवा खंडित होते, त्याची सेवा कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही विचार करा, एखाद्याला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण पारायणाला बसता वेळेसच त्याला काहीतरी अडचणी येतात किंवा त्याला काहीतरी म्हणजे विघ्न येतात आणि त्याची जी संधी आहे ती गमावून बसतात. म्हणजे मग तो कुठलाही संकल्प केला की त्याला काहीतरी अडचणी येतात. अशा वेळेस समजून जा की तुम्हाला म्हणजे स्वामींना जेव्हा तुमच्याकडून सेवा करून घ्यायची असते, तेव्हा स्वामी कशाही परिस्थितीमध्ये तुमच्याकडून सेवा करून घेऊन तुमचे जे काही संकट आहे, दुःख आहेत, ते आपल्या झोळीमध्ये घेतात आणि तुम्हाला संकटमुक्त करतात. आता एखादा जर स्वामी चरित्र सारामृताची 108 पारायण करतोय, एक तुम्हाला अनुभव सांगते दादांचा की एका दादाने त्यांची बदली व्हावी, ट्रान्सफर व्हावी म्हणून, म्हणजे त्यांच्या गावापासून त्यांची नोकरी खूप लांब होती. अक्षरशः त्यांना ट्रॅव्हलिंग करताना खूप त्रास व्हायचा. जवळजवळ 2 ते 3 तास त्यांचा डेलीचा प्रवास राहायचा. मग ते थकून जायचे आणि अर्थातच त्यांच्या ज्या म्हणजे मिसेस होत्या, पत्नी होत्या, त्या स्वामी सेवेत होत्या. त्यांनी स्वामींना एकच प्रार्थना केली की स्वामी समर्थ महाराजा, माझ्या पतींचा जो जॉब आहे तो आमच्या साईडला येऊ द्या. माझ्या म्हणजे त्यांच्या त्या धावपळी बघून आम्हाला, म्हणजे त्यांची धावपळ आम्हाला बघवत नाहीये, कारण एका पुरुषाला एवढी धावपळ करून शेवटी घरचं सुद्धा बघावं लागतं. तर त्या ताईने प्रार्थना केली आणि 108 पारायणाला सुरुवात केली. तर बघा, त्या ताईंचे 100 पारायण झाली आणि त्यांना सुतक पडलं. तुम्ही विचार करा, जेव्हा आपण संकल्पयुक्त एखादी सेवा करतो आणि आपल्या सेवेमध्ये जर सुतक पडलं, तर आपल्याला ती सेवा नव्याने परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. मग त्या ताईंची किती परीक्षा घेतली स्वामींनी बघा. 100 पारायण झाली, 8 पारायणासाठी त्या ताईंना परत पहिल्यापासून 8च पारायण राहिले होते आणि परत पहिल्यापासून त्यांना ते पारायण करावं लागलं. आणि त्या ताईंनी सुद्धा हार मानली नाही. त्या ताईंनी परत पहिल्यापासून पारायण सुरू केलं आणि दुसऱ्या वेळेस पण, कारण 100 पारायण करायला अर्थातच 2 ते 3 महिने जातात आणि त्या ताईंनी परत पहिल्यापासून पारायण सुरू केलं. तर त्या ताईंचे 108 पारायण 3 महिन्यामध्ये पूर्ण व्हायच्या आतच त्या दादांची बदली त्यांच्या साईडला झाली. म्हणजे खूप जवळ झाली आणि 108 पारायण व्हायच्या आतच त्या ताईंना खूप आनंद झाला. त्या ताई सांगतात की जर मी स्वामींचे अगोदरच पारायण केले असते तर माझ्या पतीला एवढा त्रास झाला नसता, त्यांची ट्रान्सफर अगोदरच झाली असते. कारण मला माहिती होतं की स्वामींसाठी अशक्य गोष्ट अशी काहीच नाहीये. स्वामींनी माझी खूप परीक्षा घेतली, सेवेमध्ये खूप परीक्षा घेतली, पण त्या परीक्षेमध्ये मी पण एकदम धीराने तोंड दिलं आणि स्वामींनी मला त्या परीक्षेमध्ये पास केलं. खरंच जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा आपण खचून न जाता आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं, तेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर होते. आणि जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावरती होते तेव्हा कुठलंही संकट असू द्या, कितीही अशक्य गोष्ट असू द्या, स्वामी ते टाळतातच आणि स्वामी त्याचं रक्षण करतातच. कारण आपल्या भक्ताची जबाबदारी एकदा स्वामींनी घेतली की त्याचं पूर्ण चांगलं होईपर्यंत ती जबाबदारी स्वामी पार पाडतातच. जाताना आपल्याला सगळं काही इथेच ठेवून जायचं आहे, पण एकच गोष्ट आपल्यासोबत येणार आहे, ते म्हणजे स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरण. स्वामी स्वतः आपल्यासोबत अनंत जन्मोजन्मी आपल्यासोबत राहणार आहेत. त्याच्यामुळे जे अनंत काळ किंवा अनंत जन्मोजन्मी आपल्यासोबत राहणार आहे त्याला जर आपण जास्त वेळ दिला किंवा त्या सेवेत, त्या मार्गात जर आपण राहिलो तर नक्कीच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कितीही श्रीमंत असू द्या, गाडी बंगला पैसा
अडका कितीही असू द्या, पण जर त्याची पूर्व पुण्याई नसेल किंवा त्याला जर परमेश्वराची प्राप्ती नसेल आणि त्याला जर मोक्ष मिळत नसेल तर तो झिरो आहे, तो सगळ्यात गरीब म्हणावा लागेल. कारण आणि जर एखाद्याकडे काहीच नाही आहे, तो खूप गरीब आहे, त्याला पैसा फक्त कमवून 2 टायमिंगचा तो कमवून खातोय एवढंच त्याच्याकडे आहे, पण त्याला समाधान आहे, मनशांती आहे आणि मेन म्हणजे त्याचं पूर्व पुण्य खूप आहे, स्वामी साक्षात त्या माणसासोबत आहेत, असा माणूस खूप खूप म्हणजे खूप श्रीमंत म्हणावा लागेल, भाग्यवान म्हणावा लागेल, पुण्यवान म्हणावा लागेल. कारण ज्याच्यासोबत स्वामी आहे तो अर्थात भाग्यवानच आहे. श्रीमंत गरीब हे काही पैशावरून कधीच ठरत नाही, तर त्याच्या कर्मानुसार, त्याच्या पुण्याईनुसार किंवा त्याच्या म्हणतात ना त्याच्या प्रत्येक प्रारब्धाचे जे काही कर्म आहेत चांगले वाईट त्याच्यावर ठरलेला असतो. आणि हे प्रत्येकाच्याच नशिबात असतं असं नाही आहे. ज्याचे कर्म चांगले त्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळतो आणि ज्याचे वाईट कर्म असतात त्याला सुद्धा स्वामी चांगल्या मार्गावरती आणतात. पण स्वामी त्याला संधी देऊन बघतात की तू आत्ता सुधर मग सुधर. पण जर त्याने नाही ऐकलं तर स्वामी म्हणजे त्याचा शेवट किंवा त्याचं काय करायचं किंवा त्याला कुठपर्यंत त्रास होईल असं शिक्षा द्यायची हे स्वामी म्हणजे बघून घेतात. आणि त्या भक्ताला स्वामींचे भक्त दोन्ही प्रकारचे आहेत, चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत. असं नाही आहे की तुमचे कर्म वाईट आहेत म्हणून तुम्ही स्वामी सेवेत म्हणजे येऊ शकत नाही. तुम्ही स्वामी सेवेत येऊन तुमचे चांगले वाईट जे कर्म आहेत ते सुधरू शकता आणि स्वामी त्याला माफसुद्धा करतात. फक्त तुमची मनापासून श्रद्धा असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे आणि हाच विश्वास स्वामींपर्यंत आपल्याला पोहोचतो, स्वामींपर्यंत आपल्याला घेऊन जातो. ज्याच्या मनामध्ये श्रद्धाच नाही आहे किंवा भावच नाही आहे स्वामींबद्दल तो कधी स्वामींच्या चरणापाशी जाऊ शकत नाही. तर ज्याला स्वामी सेवेत यायचं आहे, स्वामींच्या मार्गामध्ये यायचं आहे, त्याच्या मनामध्ये भाव असणं खूप गरजेचं आहे. मनामध्ये श्रद्धा असणं, विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.